नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 9वीतून 10वीत जात असताना आपण कुठल्या कुठल्या संकल्पना नीट समजून घेतल्या पाहिजे त्या संदर्भातला हा एक कोर्स आहे. आणि या कोर्समधली ही चौथी व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार समजून घेणार आहोत. बघा मित्रांनो, ज्याला आहेत तीन कोण असा तो त्रिकोण, सांगा पाहू याचे प्रकार ऐकणार कोण कोण. तर ह्या त्रिकोणाचे प्रकार आपल्याला नीट समजून घ्यायचे. ट्रायंगल्स अँड टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही मुलांना समजून सांगण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आता मित्रांनो, एक समजून घ्या की पुढच्या वर्षी आता 10वीला किंवा आता याच वर्षी तुम्ही 10वीला गेलेला आहात, ऑलरेडी निकाल लागला असेल तुमचा, तर त्रिकोण आणि त्याचे प्रकार तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. बऱ्याच ठिकाणी सिद्धता सोडवत असताना याचा उपयोग होतो. जर तुम्हाला त्रिकोण, त्याचे प्रकार, त्यांचे गुणधर्म जर माहिती नसेल तर गडबड होऊ शकते. त्रिकोणाचा विचार केला तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्रिकोणाच्या संदर्भातल्या. तर बघा, पहिली गोष्ट त्याचे प्रकार जे आहेत ते बाजूवरून 3 प्रकार आणि कोनांवरून काही प्रकार पडतात. बाजूवरून आपण म्हणू शकतो समभुज त्रिकोण, म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत. समद्विभुज त्रिकोण, ज्याच्या दोनच बाजू एकरूप आहेत. आणि विषमभुज त्रिकोण, ज्याच्या सगळ्या बाजू वेगवेगळ्या आहेत. त्याचबरोबर कोनावरून जर बघितलं तर लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण आणि त्याचबरोबर काटकोन त्रिकोण आपण असं म्हणू शकतो. ओके, आता त्रिकोणाच्या बाबतीमध्ये आणखी एक विचार केला तर हा एक त्रिकोण आहे समजा कुठलाही. बघा, पुढे असेल आपल्याकडे त्या त्रिकोणाच्या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे. या त्रिकोणामध्ये बघा, त्रिकोणाचा विचार केला तर या त्रिकोणाला 3 बाजू असतात. बघा बरं का, हा एबीसी त्रिकोण आहे आपल्याकडे. तर या एबीसी या त्रिकोणाला 3 बाजू आहेत. एबी, बीसी आणि एसी अशा 3 बाजू आहेत. त्याचबरोबर 3 कोण आहेत, 1 2 3 असे 3 कोण आहेत आणि 3 शिरोबिंदू आहेत. ए, बी आणि सी हे 3 शिरोबिंदू आहेत. त्याचबरोबर या त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे सुद्धा आपण नीट समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, या काही बेसिक कन्सेप्ट आहेत. याच्यानंतर मध्यगा म्हणजे काय. आता आपल्याकडे हा एबीसी हा त्रिकोण आहे, तर याची मध्यगा म्हणजे काय. त्रिकोणाच्या कुठल्याही बाजूचा कुठल्याही एखाद्या कोणाचा शिरोबिंदू, कोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू. समजा आपल्याकडे हा एक शिरोबिंदू आहे आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू आहे, समजा हा पी. यांना जोडणारी जी रेषा असते तिला आपण मध्यगा म्हणतो. हे माहिती पाहिजे. मध्यगा म्हणजे काय, शिरोबिंदू आणि त्या कोणाच्या समोरची बाजू जी आहे तिचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे मध्यगा. अशा 3 मध्यगा आपण काढू शकतो. पहिली झाली, त्याच्यानंतर ही दुसरी मध्यगा, बरोबर, आणि त्याच्यानंतर एक तिसरी मध्यगा. अशी 3 मध्यगा आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकतात त्रिकोणाला. ओके, आणि त्या तीनही मध्यगा एकमेकांना एकाच बिंदूमध्ये छेदतात, त्याला आपण म्हणू शकतो मध्यगा संपात बिंदू. तर अशा प्रकारे मध्यगेच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. 3 मध्यगा काढता येतात. आणि मध्यगा म्हणजे काय, आता मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय आपण समजून घेतलं. मध्यगा म्हणजे काय समजून घेतलं. शिरोलंब म्हणजे काय, शिरोलंब म्हणजे काय बाबा. बघा, शिरोलंब ही संकल्पना सुद्धा सोपी आहे. एबीसी हा माझ्याकडे एक त्रिकोण असेल तर इथून लंब टाकायचा आहे. शिरोबिंदूमधून त्याच्या समोरच्या बाजूला जो लंब टाकतो असे याला आपण म्हणतो शिरोलंब. म्हणजे एडी हा शिरोलंब आहे. इथं 90 मापाचा कोन तयार होतो. असे 3 शिरोलंब आपण काढू शकतो. जशा 3 मध्यगा आपण त्रिकोणाला काढतो तसेच 3 शिरोलंब काढतो. आता याच्यामध्ये मध्यगा म्हणजे मीडियन आपण आहे. मध्यगा म्हणजे मीडियन आपण त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा. पुढचा पॉइंट आपल्याकडे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान, याचा एक कोन असं तो काटकोन, म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण. तर या काटकोन त्रिकोणामध्ये जर तुम्ही बघितला तर तसं 3 मी मगाशी म्हटलं की बाजूवरून आणि कोणावरून 3 प्रकार, एकूण 6 प्रकार आहेत. तर या 6 प्रकारातले सगळ्यात महत्त्वाचे 2-3 प्रकार आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि बाकी 3 प्रकार मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर काटकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन 90 मापाचा असतो. समजा हा एबीसी काटकोन त्रिकोण आहे तर त्याचा एक कोन 90 मापाचा आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनासमोरची जी बाजू असते तिला आपण म्हणतो कर्ण. ओके, एवढं लक्षात घ्या. आता याची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य, सगळ्यात मोठी बाजू कर्ण असते. कर्ण ही काटकोन त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू असते. ओके, दुसरा मुद्दा काय आहे की एक कोन 90 मापाचा असतो.
आणि तिसरा जो महत्वाचा एक मुद्दा तुम्ही समजून घ्या, महत्वाची कन्सेप्ट, की काटकोन सोडला तर हे जे दोन लघुकोन आहेत, या दोन लघुकोनांची बेरीज ही 90 अंश असते. बघा ए अधिक सी जर तुम्ही बघितलं तर या दोघांची बेरीज ही नेहमी 90 अंश असणार. ए अधिक सी 90 आणि हा 90 झाला एकूण 180 झालं. ओके, काटकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्यात आणि बाकी तुम्हाला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वापरता. ते काय, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, हे तुम्हाला माहिती आहे. एसी वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, हे तुम्हाला 10वीला शिकायचं आहे. एक स्पेशल प्रकरण आहे पायथागोरसचे प्रमेय, त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुढे शिकायच्या आहेत. तर हा आपला झाला काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणानंतर आपल्याकडे पुढचा आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाचा उपयोग आपल्याला बऱ्याच ठिकाणी मित्रांनो होतो. समभुज त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान असतात, म्हणजे तीनही बाजू एकरूप असतात, त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. याचा उपयोग खूप ठिकाणी आहे. ABC हा समभुज त्रिकोण आहे ना, तर पहिला मुद्दा सगळ्या बाजू एकरूप, AB बरोबर BC बरोबर AC, AB एकरूप BC एकरूप AC. दुसरा मुद्दा, याचे सगळे कोन पण एकरूप असतात, म्हणजे कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C, आणि एकरूप असून ते 60 अंश मापाचे असतात. हे डोक्यात ठेवा मित्रांनो, की समभुज त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात. बाजू ज्या आहेत एकरूप असून त्या किती लांबीची आहे सांगता येणार नाही. 7 तर 7 7 7, 8 असेल तर 1 8 असेल तर सगळ्या 8 सेमी लांबीच्या, एक 9 सेमी असेल तर सगळ्या 9 सेमी लांबीच्या असतील. ओके, पण कोन जे आहेत ना एकरूप असतात आणि ते सगळे 60 60 60 अंश मापाचेच असतात, एवढं लक्षात ठेवायचं. हा एक महत्वाचा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा गुणधर्म, काटकोन त्रिकोणामध्ये या समभुज त्रिकोणामध्ये एका कोणामधून समोरच्या बाजूवर जर मी लंब टाकला तर तो लंब जो D आहे, समजा AD हा लंब जो आहे, तो लंब काय करतो, त्या समोरच्या बाजूला दुभागतो. म्हणजे बघा तिसरा पॉइंट लक्षात घ्या, जर का AD लंब मी जर का BC काढला तर आपल्याकडे या ठिकाणी काय होतं की BD बरोबर DC आपण म्हणू शकतो, BD बरोबर DC, की काटकोन या समभुज त्रिकोणामध्ये एका शिरोबिंदूमधून त्या एका कोणाच्या शिरोबिंदूमधून समोरच्या बाजूवर काढलेला लंब जो आहे तो त्या समोरच्या बाजूला दुभागतो. आणि हा लंब म्हणजेच एक मध्यगा पण असते. ही लंब म्हणजे ऑटोमॅटिकली मध्यगा तयार होते, म्हणजे मध्यगा आणि शिरोलंब दोन्ही गोष्टी एकच असतात. समभुज त्रिकोणाला आपण म्हणतो इक्वलेटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या एकरूप असतात. तर अशा पद्धतीने ह्या 3 मुद्दे जरा नीट समजून घ्या, याचा उपयोग आपल्याला पुढच्या वर्षी आहे, म्हणजे याच वर्षी 10वीला आपल्याला होतो. ओके, समभुज त्रिकोणानंतर तिसरा एक महत्वाचा त्रिकोण आहे, याचा खूप उपयोग होतो, तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण, आयसोस्केल्स ट्रायंगल, म्हणजे ज्याच्या दोन बाजू एकरूप आहेत, दोनच बाजू एकरूप आहेत. ओके, समजा आपल्याकडे ABC हा एक ABC नको सारखं PQR नाव देऊ. PQR जो आहे त्रिकोण, याच्यामध्ये PQ आणि PR ह्या दोन बाजू एकरूप आहेत. आता दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरचे कोन पण असतात एकरूप, म्हणजे PQच्या समोरचा R आणि PRच्या समोरचा Q. बघा Q एकरूप, बघा या ठिकाणी पहिला मुद्दा काय आपल्याला दिलाय, PQ एकरूप QR आहे. मग दोन बाजू एकरूप तर त्या बाजूंच्या PQ एकरूप PR आहे. ओके, दोन बाजू एकरूप आहेत म्हणून ह्या दोन एकरूप बाजू समोरचे कोन पण एकरूप, म्हणजेच Q आणि R हे दोन कोन एकरूप झाले. कोन Q एकरूप कोन R, हे दोन कोन पण आपल्याकडे झाले एकरूप. झाला. तिसरा मुद्दा काय असतो माहितीये का, याच्यामध्ये दोन बाजू एकरूप, त्या दोन बाजूंसमोरचे कोन एकरूप. आता ह्या दोन एकरूप बाजूंनी तयार झालेला जो शिरोलंब आहे किंवा तयार झालेला जो कोन आहे, त्याच्यामधून जर का मी असा लंब टाकला एक त्या समोरच्या बाजूला, समजा मी PA हा लंब टाकला तर ह्या तो काय करतो, समोरच्या बाजूला दुभागतो. एवढं लक्षात घ्यायचं. जर आपण या ठिकाणी अशा प्रकारे PA परपेंडिक्युलर जर का आपण QR काढला, एक लंब काढला म्हणजे परपेंडिक्युलर काढला, तर आपल्याकडे काय QA आणि AR हे दोघं जण एकरूप होतात. QA एकरूप आपल्याकडे AR. बऱ्याच ठिकाणी सिद्धता सोडवत असताना या छोट्या छोट्या संकल्पनांचा आपल्याला खूप सारा उपयोग होतो. तर हे जे 3 कोन या ठिकाणी त्रिकोण आपण जे बघितले, म्हणजे पहिली गोष्ट राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण, दुसरा जो आहे इक्वलेटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण, आणि तिसरा आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. या 3 त्रिकोणांचा उपयोग, त्या 3 त्रिकोणांच्या प्रकारांचा आणि त्यांच्या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला 10वीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता पुढे आणखी अजून 3 आपल्याकडे प्रकार आहेत. लघुकोन त्रिकोण म्हणजे ज्याचे तीनही कोन 90 पेक्षा कमी मापाचे असतात, तो लघुकोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण म्हणजे ज्याचा एक कोन जो आहे तो 90 मापापेक्षा जास्त असतो, तो विशाल कोन त्रिकोण. आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या तीनही बाजू वेगळ्या असतात, त्याला आपण विषमभुज त्रिकोण म्हणू शकतो. आता पुढे आपल्याला त्रिकोणाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना आपण नीट समजून घेऊ. बघा इथे एवढ्या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्यात. पहिली गोष्ट,
त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे सगळं तुम्ही लिहून घ्या. दुसरा, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं एक प्रमेय आहे. ते काय? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय सुद्धा आपण नीट समजून घेतलं पाहिजे. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय म्हणजे काय? हा समजा मी जर का एक त्रिकोण काढला आणि त्याचा एक बाह्य कोन आहे, समजा ABC आपल्याकडे हा त्रिकोण आहे अशा प्रकारे, आणि हा बाह्य कोन आहे. तर या बाह्य कोनाचं माप बघा, ACD हा बाह्य कोन आहे, समजा ACD. या बाह्य कोनाचं माप, त्याला आपण या बाह्य कोनाचं माप बघा, हा बाह्य कोन आहे, अंतर कोन किती? 3 आहेत, A, B आणि C. हा जो जवळचा अंतर कोन आहे ना त्याला सोडायचं. हे जे दोन दूरचे अंतर कोन आहे त्याला दूरस्थ अंतर कोन म्हणतात. A आणि अधिक B यांच्या बेरजेइतका असतो. म्हणजे या बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापांच्या बेरजेइतका असतं. म्हणजे ACDचं जे माप आहे ते A अधिक B असणार. समजा इथं A चं माप 50 अंश आहे, B चं माप 70 अंश आहे, तर ACDचं माप किती? 50 अधिक 70 120 अंश असणार आहे. म्हणजे बाह्य कोनाचं माप या दोन कोनांच्या मापांच्या बेरजेइतकं असतं. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. पुढचा मुद्दा काय? काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. हा एक गुणधर्म आपण 9वीला बघितला की माझ्याकडे समजा अशा प्रकारे काटकोन त्रिकोण आहे ABC. ओके, या काटकोन त्रिकोणामध्ये जर का आपण कर्णावर जर का मध्यगा काढली, ही मध्यगा, समजा ही मध्यगा आहे, इथं दोन एकरूप भाग करणार आणि या मध्यगेला आपण म्हणू BD ही मध्यगा काढली तर ती मध्यगा कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे समजा कर्णाची लांबी जर का माझ्याकडे 10 सेंटीमीटर असेल तर ह्या BD या मध्यगेची लांबी किती असणार आहे? 1/2 गुणिले कर्ण AC, म्हणजेच 1/2 गुणिले AC किती बाबा? 10 आणि बे 5/10. या सगळ्या गोष्टी 9वीला शिकलोय आपण, त्याच्यामुळे आपण फटाफट बघतोय. पण लक्षात घ्या गुणधर्म काय आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर जर का मी मध्यगा काढतो, मध्यगा म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा. ही मध्यगा ज्यावेळेस आपण कर्णावर काढतो त्यावेळेस ती मध्यगा जी आहे ती कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे BD ची लांबी किती असणार? या AC च्या निम्मी असणार. AC 10 असेल तर BD माझ्याकडे 5 सेंटीमीटर असणार आहे. हा एक गुणधर्म समजून घ्या. पुढचा मुद्दा आहे लंब दुभाजकाचे प्रमेय. लंब दुभाजकाचा एक प्रमेय काय आहे बघा, माझ्याकडे अशा प्रकारे हा AB आहे, बरोबर. AB हा एक रेषाखंड आहे. या रेषाखंडाचा मी एक लंब दुभाजक काढला. लंब दुभाजक काढताना आपण काय करतो? A वर कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारतो, खाली एक कंस मारतो. B वर कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारतो, खाली एक कंस मारतो, आणि या दोघांना आपण अशा प्रकारे एक जोडणारी रेषा काढतो. तर ही लंब दुभाजक. लंब दुभाजक काय करते? इथं लंब पण असतो आणि इथं दोन एकरूप भाग सुद्धा करतो. लंब दुभाजक काय करतो? त्या रेषाखंडाला लंब असतो आणि त्या रेषाखंडाचे दोन एकरूप भागामध्ये विभाजन करतो. आता या लंब दुभाजकाचा प्रमेय काय? या लंब दुभाजकावरचा कुठलाही बिंदू हा A आणि B या दोघांपासून सारख्या अंतरावर असतो. म्हणजे समजा मी इथं C बिंदू घेतला तर C चं A पर्यंतचं अंतर आणि C चं B पर्यंतचं अंतर, म्हणजे AC आणि ABC ही दोन्ही अंतर सारखे असतात. समजा मी इथं D हा एक बिंदू घेतला आणि समजा मी AD ला जोडलं आणि BD ला जोडलं तर ही दोन्ही अंतर जी आहेत ती मला सारखी असणार आहे. म्हणजे लंब दुभाजकावरचा कुठलाही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंतबिंदूपासून सारख्या अंतरावरती असतो. ही एक संकल्पना आहे, ही सुद्धा आपण जरा नीट लक्षात ठेवली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर एकरूप कोणासमोरच्या बाजू एकरूप असतात. म्हणजे कुठलाही एखादा त्रिकोण मला दिला, बरं का, असा समजा त्रिकोण आहे, आपण मगाशी मी म्हटलं तुम्हाला, समजा माझ्याकडे ABC हा त्रिकोण आहे, समजा ह्या दोन बाजू एकरूप असतील. इथं काय सांगितलं? एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे समजा माझ्याकडे दिलं की बाबा हे दोन कोण एकरूप आहेत, कोण B आणि कोण C, दोघं जण एकरूप आहेत आणि दोघे सुद्धा 50-50 अंश मापाचे आहेत. तर हे जे दोन कोण एकरूप असतील तर या दोन एकरूप कोणासमोरच्या बाजू पण एकरूप असतील. म्हणजे C कोणासमोरची AB आणि B कोणासमोरची AC, AB आणि AC दोन बाजू एकरूप. मग इथं म्हणायचं की बाबा AB बरोबर AC, या दोन बाजू काय झाल्या? एकरूप झाल्या. अशा पद्धतीने आपण हा मुद्दा बघू शकतो. पुढचा आहे एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील. समजा ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे तर या बाजू समोरचा कोण हा आणि या बाजू समोरचा कोण हा एकरूप असणार. म्हणजे एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप. एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप दिल्या असतील तर त्या दोन एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतील, किंवा एखाद्या त्रिकोणाचे दोन कोण एकरूप दिले असतील तर त्या एकरूप कोणासमोरच्या बाजू एकरूप असतील. अशा पद्धतीने ही संकल्पना समजून घ्या. पुढचा आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून त्या तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. हे एक प्रमेय आहे 9वीला. बघा, याच्यामध्ये समजा माझ्याकडे हा एक त्रिकोण आहे, या त्रिकोणाचं नाव आहे ABC. आता या त्रिकोणाचे मध्यबिंदू, कुठल्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू बघा.
समजा एबीचा हा डी हा मध्यबिंदू आहे किंवा पी हा मध्यबिंदू आहे, म्हणजे इथं दोन एकरूप भाग होतात आणि एसीचा एक मध्यबिंदू आपण या ठिकाणी काढला, क्यू काढला आणि हा इथं एसीचे दोन एकरूप भागामध्ये विभाजन करतोय बरं का. म्हणजे एबीचा मध्यबिंदू पी आहे आणि एसीचा मध्यबिंदू क्यू आहे. यांना जोडणारा जो रेषाखंड आहे, या मध्यबिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे, तो रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो. म्हणजे काय असतं बाबा, पी क्यू समांतर बीसी असतो, तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणजे पी क्यू जो आहे तो निम्मा असणार आहे. कोणाच्या निम्मा असणार आहे? बीसीच्या. म्हणजे एखाद्या त्रिकोणाच्या कुठल्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड, म्हणजे एबीचा मध्यबिंदू पी, एसीचा मध्यबिंदू क्यू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे तो तिसऱ्या बाजूला समांतर असतो. म्हणजे पी क्यू समांतर बीसी असतो आणि तो तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणजे पी क्यू बरोबर 1/2 बीसी. जर बीसी माझ्याकडे 10 सेमी असेल तर पी क्यू माझ्याकडे 5 सेमी असणार. बीसी जर का 12 सेमी असेल तर पी क्यू माझ्याकडे 6 सेमी असणार. अशी ही एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा दुसऱ्या बाजूला समांतर असणे तर ती रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते. हा एक गुणधर्म आहे. ओके, तर याचंच एक उपप्रमेय आहे, याचाच व्यत्यास आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने या संकल्पना सुद्धा आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. तर याचा एक स्क्रीनशॉट वाटलंच तर घेऊ शकताय तुम्ही तुमच्या लेवलला. ओके, तर आजच्या या चर्चेमध्ये आपण त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, त्याचबरोबर त्यांचे गुणधर्म या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली, जे खूप इम्पॉर्टंट होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कसोट्या, कारण कसोट्या जे आहेत, एकरूपतेच्या कसोट्या, यांचा वापर आपल्याला इयत्ता 10वीला खूप ठिकाणी आहे, सिद्धता सोडवताना, प्रमेय सिद्ध करत असताना. त्याच्यामुळे कसोट्यांच्या संदर्भातला एक आपण स्पेशल उद्या लेक्चर घेणार आहोत. तर उद्याचे लेक्चर आपण घेणार आहोत. उद्याच्या लेक्चरची लिंक, उद्याच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो.